ठाकरेंच्या विजयी मेळाव्यापासून काँग्रेस दूर राहत असल्याची माहिती सध्या समजते। खरं तर ठाकरेंकडून सगळ्यांनाच आवाहन करण्यात आलेलं आहे या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी। कुठल्याच राजकीय पक्षाचा विचार न करता याच्यामध्ये सामील व्हा असं म्हटलंय। मात्र या विजयी मेळाव्यापासून काँग्रेस दूर राहणार असल्याची माहिती समजते। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। श्रेयस, खरं तर कुठल्याही पक्षाचा विचार न करता कुठल्याच पक्षाचा झेंडा न घेता हा विजयी मेळावा ठाकरे बंधू करतायत, पण काँग्रेस मात्र त्यांच्यापासून दूर राहणार असल्याच्या चर्चा सध्या आहेत। खरं तर ह्या चर्चा आता मोठ्या प्रमाणात होताना दिसतात। आपण एकदा बघितलं तर सूत्रांच्या माहितीनुसार मनसेच्या काही नेते मंडळी काँग्रेसच्या काही नेत्यांना, बड्या नेत्यांना फोन करून या कार्यक्रमासाठी ज्याला आमंत्रण म्हणतो ते पाठवलं होतं। त्याच्यानंतर त्यांना व्हॉट्सअपवर देखील कनेक्ट करायचा प्रयत्न केला, मात्र कोणाकडून रिप्लाय नाही आला असं सूत्रांच्या माहितीनुसार आपल्याला कळलेलं आहे। आणि आता आपल्याला कळतंय की कदाचित उद्याच्या मेळाव्याला म्हणजे विजय मेळाव्याला काँग्रेसकडून खरं तर दूरी मेंटेन करण्याचा प्रयत्न किंवा लांब राहण्याचा प्रयत्न खरं तर होता दिसतोय। एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की काँग्रेसने म्हणजे हर्षवर्धन सपकाळने अगोदरच या खरं तर दोन ठाकरे बंधू जर एकत्र येत असतील याचा आम्हाला आनंद आहे आपल्याला कळलेलं आहे। आणि आता आपल्याला कळतंय की कदाचित उद्याच्या मेळाव्याला म्हणजे विजय मेळाव्याला काँग्रेसकडून खरं तर दूरी मेंटेन करण्याचा प्रयत्न किंवा लांब राहण्याचा प्रयत्न खरं तर होताना दिसतोय। एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की काँग्रेसने म्हणजे हर्षवर्धन सपकाळने अगोदरच या खरं तर दोन ठाकरे बंधू जर एकत्र येत असतील ह्याचा आम्हाला आनंद आहे असं म्हटलं होतं। मात्र उद्याच्या विजय मेळाव्याला कोणताही पक्षभेद नसला तरीही आपण मंचावर येत आहेत की नाही ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। जिथे आपण बघू तर राष्ट्रवादीमधून कोण ना कोणतरी येईल असं म्हणतात, म्हणजे जयंत पाटील असो, सुप्रिया सुळे असो किंवा मग शरदचंद्र पवार असो। मात्र आता काँग्रेसकडून कोण येतं ह्याची सगळ्यात जास्त उत्सुकता आता महाराष्ट्राला लागली आणि आपल्या सर्वांना देखील लागली। एकंदर पाहायला गेलं तर ठाकरे बंधूच्या मोर्चाला जिकडे काँग्रेसने पाठिंबा दिला होता त्यात विजयी मेळाव्याला पाठिंबा का देत नाहीये हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आता उभा राहिलाय। रुद्दी, श्रेयस, काँग्रेसकडून जर का अशा पद्धतीनं दूर राहण्याचा निर्णय घेतला गेला असेल तर मग बाकी पक्षांचं मत काय? कारण बाकी पक्षांना सुद्धा खुलं आव्हान आहेच याच्यामध्ये सामील होण्याचं। श्रेयस, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? बाकी पक्षांचं या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हणणं आहे? जर का काँग्रेसकडून दूर राहण्याचा निर्णय घेतला गेलेला असेल तर मग बाकी पक्षांचं काय म्हणणं आहे? कारण खुलं आव्हान ठाकरे बंधूंनी दिलं यामध्ये सामील व्हायला। काँग्रेसने अगोदर पाठिंबा दिला होता, मात्र त्यांचे नेते अजून मंचावर बसतील की नाही ह्याच्या अजूनपर्यंत संभ्रमच निर्माण आहे। अगदी हो येतोय जी, निश्चित श्रेयस। आणि त्याच्यामुळे आता नेमकं काय घडतंय प्रत्यक्ष उद्या मंचावर आपल्याला कुठल्या पक्षाचे प्रमुख बसलेले दिसत आहेत यावरून सुद्धा अनेक गोष्टी स्पष्ट होतील। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।